नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर, B.Ed द्वितीय वर्ष, सन 2024-25. नमस्कार. मी नीताश्री महादेव म्हात्रे. कोर्स क्रमांक 212. विषयाचे नाव उद्योजकता विकास. प्रात्यक्षिकाचे नाव एका शैक्षणिक उत्पादनाचे विकसन. घटक इयत्ता 9वी भूगोल. अंतर्गत हालचाली. मार्गदर्शक शिक्षक प्राध्यापक श्री काळे सर. आज आपण इयत्ता 9वी भूगोल विषयातील अंतर्गत हालचाली हा घटक अभ्यासणार आहोत. पृथ्वीच्या भूगर्भातील ऊर्जा आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठावर होणारे बदल यांचा अभ्यास या पाठामध्ये आपण करूयात. भूगर्भातील ऊर्जा आणि दाब. ऊर्जा निर्मिती. पृथ्वीच्या अंतरंगात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. एक किरणोत्सर्गी प्रक्रिया, दुसरी भूऔष्णिक ऊर्जा. दाब आणि ताण. यामुळे भूभागावर दाब आणि ताण निर्माण होतो. खडक तुटतात, भूभागात बदल होतात. पुढील घटक भूकंप. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कंपन म्हणजेच भूकंप. भूकंपाची प्रमुख कारणे ज्वालामुखी आणि भूगर्भीय हालचाली हे आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल यामध्ये मोजली जाते. भूकंपाचे परिणाम. विनाशकारी परिणाम. यामध्ये भूकंपामुळे इमारती कोसळतात. जीवित आणि वित्तहानी. अनेक लोक जखमी होतात, तसेच मालमत्तेचे नुकसान होते. सुनामी. समुद्रातील भूकंपामुळे सुनामी येते. पुढचा घटक ज्वालामुखी निर्मिती आणि प्रकार. पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी तयार होतात. ज्वालामुखी हे शंकूच्या आकाराचे असतात. जगात अनेक ज्वालामुखी क्षेत्रे आहेत. ज्वालामुखीचे परिणाम. यामध्ये फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जो लाव्हारस बाहेर पडतो ह्याचे नंतर सुपीक जमिनीमध्ये रूपांतर होते. ज्वालामुखी उद्रेकाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यामधून जी राख आणि वायू बाहेर पडते त्यामुळे प्रदूषण होते. पुढील घटक खडक निर्मिती आणि प्रकार. याचे प्रमुख 3 प्रकार आहेत. अग्निजन्य खडक. लाव्हा थंड झाल्यावर अग्निजन्य खडक तयार होतात. गाळाचे खडक. गाळाच्या संचयनाने गाळाचे खडक तयार होतात. रूपांतरित खडक. दाब आणि उष्णतेमुळे हे खडक तयार होतात. अंतर्गत हालचालीमुळे तयार होणाऱ्या भूआकृत्या. प्रथम भूखंड वहन. यामध्ये खंडांची निर्मिती आणि हालचाल होते. वलीकरण. यामध्ये पर्वतांची निर्मिती होते. भ्रंश. यामध्ये जमिनीच्या रचनेत विविध प्रकारचे बदल घडून येतात. भूकंप आणि ज्वालामुखी यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कसे करावे? सर्वात प्रथम सुरक्षितता. यामध्ये तत्काळ मदत मिळवली जाते. भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेकामध्ये काय काळजी घेण्यात यावी तर यावेळी योग्य उपाययोजना कराव्यात. आणि व्यवस्थापनामध्ये लोकांचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते. अशा पद्धतीनं आपण अंतर्गत हालचाली यांचा